हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की कसं मूर्खासारखी मी बॅग उचलते आहे आणि आम्ही स्टार्ट केला आहे आमचा जर्नी फ्रॉम मुंबई टू मथुरा. आणि पुढच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आम्हाला साक्षात देवाचं दर्शन झालेलं आहे. तर तुम्हाला देखील देवाचं दर्शन करायचं असेल तर पुढचा व्लॉग नक्की बघा. आता सकाळचे वाजलेले आहेत 40 समथिंग, 9 वाजलेले आहेत आणि रात्री खूप चांगली झोप आली. मम्मी कशी झोप आली तुला? ठीक ठीक. पप्पा तुम्हाला? खूप छान झोपलो. आणि आता ते कांदे पोहे खातात आणि हे लोक काय खात म्हणजे आमच्या दोघांचा उपवास नाहीये. तर पप्पांनी आता मला इडली आणि एक मेंदू वडा आहे ते ऑर्डर केलाय, दाखवतो मला. जस्ट लुक ॲट द व्ह्यू गाईज. अजूनपर्यंत साक्षीची मॉर्निंग झालेली नाही, ती झोपते चांगली पण खूप छान वाटतंय, फ्रेश वाटतंय, झोप पण खूप चांगली आली. आता खाऊन घेते. आता मी इडली चटणी खाल्लेली आहे आणि पप्पांनी खाल्लेलं आहे पोह्या. ते पुन्हा बकवास. आता रेल्वेचं जेवण भेटणार आहे ना, आपल्या घरच्यासारखं नाही भेटणार. ओके, तर आता आम्ही वाट बघतोय चहावाला कधीपासून येतोय. बघूया आता कधी येते चहावाला. इकडे आमचे बाकीचे पब्लिक पण उठलेले आहेत. पब्लिक, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, उठा चला. तर आता मी नेक्स्ट खात आहे पराठा आणि चहा. कशी चहा मैं नाही पिली, चहा आणि पराठा. ती जस्ट आता उठली आहे, साक्षी ब्रश करते, साक्षीचा उपवास आहे. आता इथे माझे पप्पा बोलतात की इकडे सूचीपर्ण वृक्ष आणि चौथीचा भूगोल सांगतात इकडे. हा पप्पा. नाही, असं इकडे मध्य प्रदेशात आलोय. ते आपल्याला 4वी-5वीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये होतं. तैगा प्रदेश, सूचीपर्ण वृक्ष, इग्लू, रेंडियर, किंग डिफरंट फ्रॉम महाराष्ट्र. ऑब्विसली. त्यांना कुठे अशी झाडं वाचले पुस्तकामध्ये, तर ते शोधतात कुठे दिसते आणि कुठे नाही. चांगला टाइमपास आहे बाप्पा. नाईस जर्नी. आज एकादशी आहे, तर आता आम्ही डिसाइड केलंय की आता आम्ही कथा वाचणार आहोत. प्रभूजी कथा सांगणार आहेत. येस. हरे कृष्णा. हरे तो आज जो है बहुत ही स्पेशल डे है. आज देव उठनी एकादशी है. तो ये जो है इस एकादशी का बहुत ही बड़ा महत्व है, क्योंकि इस एकादशी के दिन जो है भगवान 4 महीने सोते, क्योंकि वो एक राक्षस का वध करते, इसलिए वो योग निद्रा में जाता है. तो फिर वो अभी आज के दिन जो है जगते हैं और हम सभी के ऊपर क्या करते हैं, कृपा करते हैं. तो आज का दिन बहुत ही महत्वपूर्ण और बहुत ही स्पेशल है. तो इसलिए हम लोग जा रहे हैं वृंदावन धाम. तो अभी हम लोग जो है ऑन द वे ट्रेन में ट्रैवल कर रहे हैं, पर हम शाम तक पहुंचेंगे. पर अभी समय है तो हम लोग कथा सुनेंगे और उसका लाभ लेंगे. तो आप सब लोग जो है इस YouTube चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए, क्योंकि इसमें बहुत सारी स्पेशल चीज़ें आती रहती है. तो इस चॅनल को सबस्क्राईब कीजिए. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. 12 वाजले तर आम्हाला वाटलं की काय टाइमपास करू, तर साक्षीने मला मेहंदी काढली आहे. कमेंट की कशी वाटते माझी मेहंदी. इथे बाकी आहे, हातावर पण बाकी आहे. और इसने देखो ये क्या कर रहा है. मेरा न्यू गॉगल गाइस. कमेंट करो, जो पहला कमेंट करेगा इसको वो अपन गिव अवे करेंगे गॉगल. पण ऍक्च्युली रेड ची येता, पण साक्षी रेड आहे का ह्याचा कलर? ब्राउन. आय वॉन्ट रेड कलर. मेरे को लगा, मैंने शॉप मध्ये पहिला विचारलं की कोणता कलर आहे, पण हे ऍक्च्युली हा कलर जो नेल पेंट कलर आहे ना, तो मला ना तिथे खूप डार्क वाटत होता, पण आता खूप छान वाटतो है ना. मला वाटतं डायनचे हात, but this is not डायनचे हात नाव. इट्स लुकिंग प्रिटी है ना. आता खूप छान वाटतंय. मला आधी खूप डार्क वाटलेलं. दुसरा चष्मा काढलेला आहे, आता पण काढू. आणि इकडे आम्ही काहीतरी स्टॅम्प करणार, तर मेहंदी काढू. बघू, लेट्स सी. मी लिप बाम शिवाय नाही राहू शकत गाईस. लिप बाम इज मस्ट. खोल आणि भरपूर पाणी पण पिया. आणि हे लिप बाम खूप चांगलं आहे, त्याच्यामध्ये विटामिन ई पण आहे आणि प्लस हे हायड्रेट लिप्स अँड इम्प्रूव्ह द कलर.
तुमच्या लिप्सचा कलर पण इम्प्रूव्ह होतो आणि प्लस हायड्रेट पण राहतं. सो येस. व्हॉट इज दिस? माझी मेहंदी सुकायला झाली आहे आणि त्याचं ते निघतंय. आणि ही ती मेहंदी नाहीये की जी एक दोन तास आपल्याला सुकत घालायला लागते. ही लगेच निघते. ठीक आहे, तर ही धुतली ना ती निघून जाईल. तर मला धुवून दाखवते माझा फायनल लुक. तर माझ्या मेहंदीचा कलर असा आलेला आहे. आता ऍक्च्युली खूप छान वाटतो नेल कलर प्लस मेहंदी. आता मम्मीला काढते कारण आता माझी झाली. आता स्वतःला काढते का? ओके. दुसरी ट्रेन पकडली असती आम्ही तर आम्ही लवकर पोहोचलो असतो. तर ही आय पॅसेंजर ट्रेन आहे, प्रत्येक स्टॉपला उतरते. आता MP आम्ही क्रॉस केला, आता आम्ही UPला आलेलो आहोत. स्टील 4-5 hours लागते एस्टिमेटली, राईट? आता असं झालंय की आम्ही कधी पोहोचतो. लेट्स सी की मे बी स्टील 4-5 hours लागतील. आता हे मला असं वाटतं सेम मेहंदी मी इथे काढेल तर किती छान वाटेल. आणि इथे स्टील बाकी आहे की ती मी काढेन स्वतःला. आणि ह्या हाताला फक्त साक्षीला काढायला लागेल. साक्षी काढशील ना? ओके. कोणत्या स्टेशनला पोहोचलो आहोत? झाशी. ओके. तर बघूया आपण बाहेरून कसं दिसतं झाशी स्टेशन. पूर्ण नाव आहे वीरांगना लक्ष्मीबाई झाशी. ओके. आणि शॉर्ट फॉर्म मला बोलतात झाशी. नाही उतरायचं नाही मम्मी. हाँ, धरती में पैर रख दिया आपने. चलिए आ जाओ आ जाओ आ जाओ, चढ़ो आ जाओ. अराउंड 6 वाजले आणि अजून मे बी 1 तास लागेल मला पोहोचायला. रात्र झाली आहे कारण का दिवस छोटा आणि रात्र मोठी इकडे. आणि थोडी थोडी थंडी आहे है ना मम्मी? आग्रा कॅन्ट आले. अच्छा ओके. आग्रा कॅन्ट स्टेशन. तर आपलं प्लॅनिंग काय आहे? आम्ही आता हॉटेलमध्ये जाणार आहे आणि फ्रेश वगैरे होणार आहे, आंघोळ करणार आहे आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे इस्कॉनला. ओके. तिकडे प्रसादम खाणार आहे आणि रिटर्न पुन्हा मध्ये येणार आहे. 1 more hour to reach the location. आग्रा 24 hours ट्रेन मध्ये. सो येस दॅट वॉज नाईस. तुला कसं वाटलं? बोर नाही आलं ना मम्मी? नाही, बिलकुल नाही, बिलकुल बोर नाही झालं. ओके. स्टे विथ अस. सबस्क्राईब टू माय चॅनल. जर तुम्ही सबस्क्राईब केलं आणि पूर्ण व्हिडिओ बघितले तर तुम्हाला मी पूर्ण मथुरा दाखवेन. सो येस. आता आम्ही 7:04 वाजता मथुरा जंक्शनला उतरलेलो आहोत. तुम्हाला कसं वाटतं? थकलेले तुम्ही? एकदम थंड. हा. सो आता आम्ही जातो हॉटेलला. ओके. सो सी यू देअर. ऑटो एकदम म्हणजे हे ना वेगळ्या प्रकारचे, आपल्या सारखे तसे नाहीये. दाखव तुम्हाला. टेम्पो जैसे है. कांट बिलीव की हम मथुरा में पहुंच गए आफ्टर 1 day. वाईस क्युरेटेड की आता कसं भरणार आहेत ऑटोमध्ये. ऑटोमध्ये सामान भरताय. अपने वाले ऑटो में कैसा होता है? ये साइड बैठते हैं. दोन आहे पुढे मागे पण आणि 2 ड्राइवरच्या बाजूला. This is our property जो हमने लिया है वृंदावन में रहने के लिए 5 days जितना भी हम स्टे करेंगे. सो ऐसे बेड है एंड देन यहाँ पे मिरर है एंड यहाँ पे वॉशरूम है. तर मी ते ऑलरेडी सगळं सामान मी अनपॅक केलेलं आहे. ते इथे माझं मेकअपचं सामान मी इथे ठेवलेलं आहे आणि अजून ही बॅग आम्हाला अनपॅक करायची. ते पाणी तापतंय आणि साक्षी गेले वॉशरूमला. आणि कबर्डमध्ये मी काय प्लॅन केलं आहे की ते इनरवेअर्स ठेवले आहेत कारण का ते पॅक्ड आहेत. आणि हे सॉक्स आहेत ते जे आम्ही यूज करून झालेले कपडे आहेत ते आम्ही कबर्डमध्ये ठेवू. सिम्पल एज दॅट है ना. आणि जे नवीन कपडे आहेत ते आम्ही स्टील आम्हीच्या बॅगेमध्येच ठेवू. आणि आता खूप जास्त लेट झाला म्हणजे आता किती वाजलेत? 8:30 वाजून गेलेत, राईट मम्मी? देर इज नो मिनिंग की आम्हाला कुठे दर्शन पण होणार नाही. तर आम्ही आता प्लॅन काय करतो, जेवणार आणि आता झोपणार. आम्ही रेस्ट करू थोडा अँड देन आम्ही सकाळी मंगला आरती जी असते 4 वाजता. तर आम्ही उठू थोडं लवकर 2:30-3 o'clock पर्यंत कारण का तिथे पोहोचेपर्यंत टाइम लागेल. तर आता मी जस्ट फ्रेश झाली आहे आणि मी कुर्ता आणि जस्ट नॉर्मल प्लाझो जे कम्फर्टेबल आहे कारण का आता आम्हाला फक्त जेवायला जायचं आहे. स्टीलची सनस्क्रीन लावली आहे आणि थोडी लिपस्टिक लावली आहे आणि लेट्स गो. पूर्ण लुक झाल्यावर तुम्हाला दाखवते एकदा. येस. तर आम्ही आता रेडी झालेलो आहोत. मम्मी दाखवून आउटफिट आणि साक्षी पण आली आम्ही. आणि मी ह्याचं गेट रेडी विथ मी फॉर डिनर म्हणून शॉर्ट टाकला. तुम्ही वॉच करा. इंस्टाग्राम आणि युट्यूब दोन्हीवर पण टाकेन. स्टे विथ अस गाईज. आम्ही तर जातो, तुम्ही पण आमच्यासोबत या जेवायला. तर आता सिद्धेश आणि पप्पा पण रेडी झालेले आहेत आणि सिद्धेश मला हे गोपी टिलक लावलेलं आहे पण हे मी लावा
ते काय वैष्णव तिलक. हा, तर ते काय बोलले आपल्याला वैष्णव तिलक लावायचं इथे आल्यावर, तर आपण आपल्या राधा राणी ओळखते की आपण लावलंय. तिथे उनके पप्पा बच्चे पण इथे हैं. रेडी झाले. हा, त्यांची मुलं आपण. ये मुझे दिखा, यहाँ पे गेट है, प्रेमानंद जी महाराज है, उनका वहाँ पे आश्रम, आपको भी दिखा देती हूँ मैं एक बार. तो यहाँ पे है. तर या गेटच्या समोर तुम्ही बघू शकता की लोक कशी ते पन्नी टाकून बसलेले आहेत त्यांच्या दर्शनासाठी. फक्त असं म्हणतात की ते 4 वाजता इथून निघतात आणि त्यांच्या दर्शनासाठी लोक इथेच त्यांची वाट बघत असतात. आणि ही पन्नी पण तिकडे लोक विकायला उभे होते 10-10 रुपये 20-20 रुपयाला. सो दिस इज ॲक्च्युअल त्यांचा बंगला किंवा त्यांचं स्थान बोलू शकता जिकडे ते राहतात. सो आता आम्ही जेवून आलेलो आहोत आणि उद्या आमचा प्लॅन झालेला आहे. आता आम्हाला खूप झोप आली आहे. आता आम्ही झोपतो. आता मे बी 11:30 वाजले, तर लवकर झोपायला पाहिजे कारण 3ला उठायचंय. ओके, गुड नाईट. डे 1 उद्या चालू होणार आहे. तर येस, आमच्या सोबत राहा तुम्ही. आम्ही तुम्हाला सर्व मी खूप चांगला कॅप्चर करण्याचा कोशिश करेन. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.